सारस्वत दर्पणाचे 9वा अंक सीझन 2 पळयत आशिल्ले सर्व आमगेल ऑडियन्सांक नमस्कार. आजी आमी ओमान देशांतू आसून हांगाचे एक कल्चरल स्टडीज करून थंय गेलेली एक स्कॉलर डॉक्टर संस्कृती गुलवाडी शेणे हांगेल परिचयू आनी तांणी हरिकथे विशयांतू केल्ले तांगेले संशोधना प्रकार सुमार विशय आमकां आज सांगतासाची. असल ह्या अंकाक तुमकां सगळ्यांकय हांव स्वागत सांगता. ह्या कार्यक्रमांतू ओमानातून ऑनलायनार येवन भाग घेत तशें डॉक्टर संस्कृती शेणे गुलवाडी हांकांय हांव कार्यक्रमाक स्वागत सांगता. संस्कृती नमस्कार. नमस्कार. संस्कृतीला एक सान परिचय सांगता जाल्यार तांणी मणिपालाचे माहे युनिवर्सिटी भितरी हरिकथा एक मास कम्युनिकेशन मिडियम ह्या विशयांतू तांणी PhD केलें आनी तांणी त्याची संशोधना क्षेत्रांतू मस्त स्टडीज करून आतां ओमान देशाचे डिपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन युनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड अप्लायड सायन्सेस ओमान हे कॉलेजा भितरी असिस्टंट प्रोफेसर जावन तांगेल काम करता आसा. तांगेले बामूण डॉक्टर गणेश शेणय तांणी आर्मी हॉस्पिटलांतू डेंटिस्ट जावन ओमानांतू काम करता आसा. हांकां दोग जाण चेडू आसाची सनातन आनी सार्थक जवळ चेडू हांणी 12th स्टँडर्डांतू शिकता आसाची. आमगेल देशा वचून विंगड देशांतू मस्त काम करतशे सेव करतशे हे एक कुटुंबाक आजी आमी हे कार्यक्रमा मुखांतर परिचय करून घेवचे जाल्ले एक संतोशा विशय. श्रीमती संस्कृतीक ह्या विशय हांव उलोवच्या खातीर निमगेलें तेन्ना तीन मस्त संतोशारी हाका ओपून घेतले आनी आमगेल ह्या कार्यक्रमांतू तीन भाग घेवचे निर्धार घेतलो. हाजे खातीर हांव तिका अभिनंदन सांगताची. मिगेल केलो आज हांव तयार करूंक येयले केलो प्रश्न आज हांव संस्कृती मुखार दवरच्याक इश्ट पावता आनी तांणी तांगेलें संशोधन कसं केलां ताजी एक लायटांतू हे कार्यक्रमांतू तांणी भाग घेत आसा. संस्कृती तुमी हरिकथा म्हणलेले एक विशय तुमगेले संशोधना खातीर काण घेतले. हें काण घेवच्याक तुमकां प्रेरण कसं जालें एक असल एक ट्रेडिशनल मिडियमा भितरी PhD करची म्हळ्यार एक कश्ट जावन आसचें पुरो मस्त हरिकथे तुमी पळोवन शिकून खंय कसं जातास म्हणून ऑब्जर्व करचें आशिल्लें आसचें पुरो. हे सब्जेक्ट कसो काण घेतले हें कशें तुमकां इम्प्रेस केलें म्हळ्यार आत्ताचे दृष्टिकोनार पळयल्यार हें एक पुरातन शैली आसच्या पुरो. तरी त्या कालाचे म्हळ्यार फुडली कालाचे आमी पळयल्यार दॅट वॉज द मोस्ट ट्रेंडिंग कायंड ऑफ फोक आर्ट आनी मस्त पॉप्युलर जावन आशिल्लें एक आर्ट आशिल्लें. आनी म्हाका हांतू कशी इंट्रस्ट आयल्या म्हळ्यार म्हगेल कुटुंबेंतू दिस वॉज अ कायंड ऑफ लिनिएजांत आशिल्लें म्हणयेद. म्हगेले आज्जाल बापूस म्हळ्यार म्हगेल पिज्जो हरिदास गुलवाडी शिवानंद भट्ट म्हणून तांणी हे हरिकथा परंपरे मंगळुरांत मस्त प्रचार केलेले तांगेल कालारी. आनी त्या टायमार केन्ना आमगेले इलेक्ट्रॉनिक मिडियम नातिल कालारी हाजे हरिकथे मूलक मस्त सकड जानांक पावत आशिल्ली. इंग्लीश हिंदी मराठी कोंकणी तुळू मस्त भाशेंतू हरिकथ केले. आतांचे एज्युकेशन लेवलार आमी कंपेर केल्यार म्हगेल पिज्जो एलिमेंटरी स्कूलाक थंय पास जायनाशिल्लो. बट इफ यू लुक एट इट फ्रॉम द नॉलेज पर्स्पेक्टिव्ह खंयचे युनिवर्सिटीचे डिग्री कशी चड पावून आशिल्लो तो. सो त्या परंपरेचे probably it was those genes which inspired me to get into this kind of a study. मागीर म्हगेल आजो of course मंगलोर प्रदेशांतू संगीतकार जावन आशिल्लो अँड ही वॉज अ वेल नोन म्युझिशियन. समर्थ संगीत शाले म्हणून सांगून मंगलोरांतू कोरून आशिल्लो आनी मस्त सगळे इंस्ट्रुमेंट्सांनी पुरो वाजता आशिल्लो. प्लस तो स्वता क्रिएट करता आशिल्लो इंस्ट्रुमेंट्स. तो स्वता प्रोड्यूस करता आशिल्लो तयार करता आशिल्लो. तशी त्या तसले फॅमिलींतू हांव आशिल्ली मिती प्रॉबब्ली दॅट वॉज ऑल्सो एन इन्स्पिरेशन.
ओके. आणि तुमगेले संस्कृतीन कसं असं तुम्ही सोण अशी तुमगेले नाव तक्क यू आर कॅरिंग फॉरवर्ड द कल्चर दॅट समथिंग व्हेरी नाईस. आणि संस्कृती हरिकत म्हळ्यार एक ट्रेडिशनल माध्यम ताजे निमित्त पुराणांतू आनी आमगेले डे टू डे लायफा कसं आमी कोरता म्हणून सांगलां त्या पुरा आमकां माहीत मेळटा आशिल्लें. फुडल्या काळांत हरिकथे दास येवन खंयचे देवस्थाना हांव सानसतना तें पळयलां येवन राबता आशिल्लीं देवस्थाना काट्यार आनी सगळे सांजे एक वारो तांणी राबून सदची देवाल काणयो को सांगून ताजे विशय मस्त सकट सांगून घरा जेवचे केलो विशय सांगून जनाक चांगेक वाट दाखोवचें लायफ कशी लीड करता म्हळ्यार विशय त्या पुरा तांत भितर माहीत मेळटा आशिल्लें. आनी पुराणांत कसन पुरा काणयो तुमी सांगला म्हणजे खंयचेय मिडियम नातिल तेन्ना हरिकथा. आतां तुमी ह्या स्टडी केलेले तेन्ना हरिकथे विशयी कसले तुमगेले गमनाक आयले म्हळ्यार कितले टायप आस आनी कशें ते बदल जाला विंगड विंगड एरियांत अशी पुरा कसं तुमगे संशोधना भितर तुमी समजून घेतला म्हळ्यार केलो विशय आमकां सांगा. संशोधन केलेलं म्हळ्यार फुडली कालांतू मास कम्युनिकेशन म्हणून ॲज सच आत्ताच मग टेक्नॉलॉजी आनी पुरा नातील टायमारी त्या कालांतू कशी तांणी जानांक खंयचे विशय पावयले आनी सामाजीक दृश्टिकोनार जावो नैतीक दृश्टिकोनार जावो आत्ताच्या आमी सो कॉल्ड व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन मॉरल बेस्ड एज्युकेशन म्हणून सांगून कशी तांणी जानांक एक लिंक करेले म्हणून सांगून त्या दृश्टिकोनारी हांव स्टडी केलेले. म्हळ्यार आत्ताचे आमकां मस्त माध्यम आस इलेक्ट्रॉनिक माध्यम आस प्रिंट माध्यम आस वेर पीपल कॅन रीच द ऑडियन्स. त्या टायमारी in the absence of all this electronic or the modern communication कशी तांणी जानांक पावता आशिल्लीं आनी इट वॉज लायक अ होलिस्टीक पार्टिसिपेशन. एक मनुष्य स्टेजार बैसून देवस्थाना अंगणांत जावो देवस्थाना जगलेर बैसून जावो तूं सांगिल्लें एक वराचे साप्ताहीक जावन एक उत्सव असो जाता आशिल्लो आनी तांतू एक डिस्क्रिमिनेशन म्हूण नाशिल्लें हड्ड सन्न प्राय जाल्लेले चेडूं बायल मनश्यो दादले सगळे वट्टू बैसून एक होलिस्टीक पार्टिसिपेशन आसता आशिल्लें. आनी दॅट कायंड ऑफ ते आमगेले इट हेल्प्ड पीपल टू ब्रिंग देयर माइंड्स टुगेदर आणि सोशलायझिंग इट कुड बी अ आध्यात्मिक चॅनल आसच्या पुरो बट थ्रू अध्यात्म तांणी मॉडर्न मेसेजेस आनी पुरा सांगले. आमी आमगेले कुटुंबेंत कशी सामरस्य जावन सामरस्य आशेद तसले पुरो मस्त एक नमून व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन इनडायरेक्टली आमकां तांणी इंजेक्ट करता आशिल्ली आनी इट वॉज वेर द एंटायर फॅमिली वॉज एन्जॉयींग इट टुगेदर. आतां मगे चेडवांक एक टीव्ही मालगड्यांक एक टीव्ही आज्या आजेक एक सांगेल कुडांत टीव्ही तसली पुरा नाशिल्ले. सो इट वॉज ऑल एव्हरीवन वॉज पार्टिसिपेटिंग टुगेदर इनवॉल्विंग टुगेदर. सो ते वन टू वन पर्सनल कनेक्शन आशिल्लें. हांव आतां विशय कॉन्ट्रास्ट करचे जाल्यार आमी बामणान बायलेन चेडवान प्राय जालेल्यान पुरा पळोवच विंगड विंगड माध्यम जाला फूड जाल्यार एक माध्यम तुमगेले हरिकथे भितरी कसं सांगचें आसल्यार पुरो जना सांगल्यार मात्र ते एफेक्टिवली फॉलो करूं येता एकल्या सांगल्यार मात्र जायच ना तसले ते एक माध्यम जावन होलिस्टीक अप्रोच साध्य जालें म्हण सांगला तुमी करेक्ट. आनी एक संस्कृती वाडोवन हाडच्यान टू प्रिजर्व द कल्चर ह्या हरिकथेचे हें कसलें योगदान कसलें म्हण. आतां आमगेले आमी भक्ती परंपरे आशिल्ले आमगेले संप्रदाय आमगेले देशांत भारत देशांत. सो आमी अशी आमगेली इफ वी गो बॅक इन टू द हिस्ट्री आमगेले मस्त सकड दास आसा ती पुरंदरदास म्हणल्यार आमगेले कर्नाटकाचे विशय आमी सांगचे आसल्यार पुरंदरदासू कनकदासू एके आमी उत्तर कर्नाटकात चमकल्यारी बसवण्णा एके अक्क महादेवी तांगेले आनी पुरो पळयल्यार आमगेले भक्तीचे आमगेले मूल आशिल्ले. So the focus was on bhakti and through bhakti there were different moral elements which were intertwined. Correct. So तशी एक नमुना आमगेले नवविधा भक्तींतू हांवें एक इन्क्लुडेड जावन आशिल्ले. अशी सांगतात नवे कर्म भक्ती ज्ञान म्हणून सांगून तशी इट वॉज ऑल इंटर रिलेटेड भक्ती योग. बरें. आतां कोंकणी हरिकथा सुमार आसता आशिल्ली फुडें
आणि कोंकणी उलयतल्यान म्हळ्यार आमगेल समाजाच्यान सुमार जनान हरिकथा म्हळ्यार तुमगेलो आजोय अंत भितर एक हरिकथा करचे एक संप्रदाय तुमगे ते आशिल्लो म्हण तुमी सांगला तुमी स्टडी करतना हे कोंकणीन हरिकथा करचे ಬಗ್ಗೆ स्टडी कोरनासचे पुरो याके तुमी अशी ऑब्जर्वय कोरनासचे पुरो आमगेलो अच्युत दास जावो आनी खंयचे हे खंयचे खंयचे आमगेले हरिकथे दास आशिल्लेची तांणी कसकसल नमुने कोंकणी हरिकथा जावो केल्ली म्हळ्यार विशय कोंकणी हरिदास म्हूण सांगून आमगेले राज्यांतू if you look at it number wise, maybe I might not be able to give you the correct number. तरी आत मगले कुटुंबेतान हांव सुरू केल्यारी आत मगल पिझ्झो probably हांव कर्नाटकांत one of the forefathers म्हणून सांगयेद of हरिकथा performance हरिदास मागीर वय आनी मगले आज्याल भाव दत्तात्रय भट्ट म्हणून सांगून he was actually a हरिदास also पुरोहित नंतर हरिदासय जावन आशिल्लो and he lived up to the age of 106 years. He passed away recently. So तो मगल आज्जाल भाव दत्ताज्जा म्हणून आमी सांगता so he was also a हरिकथा performer आणि मस्त कन्नड आमची गेल्यान तू पुरा हरिकथा परफॉर्म केल्या त्यानंतर विश्वविख्यात जावन आशिल्ले भद्रगिरी अच्युत मामू भद्रगिरी केशव मामू हांनी हरिकथे म्हणलेल्याक एक नमून सिनॉनिमस जावन आशिल्ली हरिकथा म्हळ्यार अच्युत मामू म्हळ्यार हरिकथा म्हणून तशी एक नंबर तशी त्यांनी ते ही क्रिएटेड अ ब्रँड ऑफ हिमसेल्फ अच्युत मामाने आणि कन्नड भास नंतर केशव मामाने ऍक्च्युली केशवदास मामाने ही इवन ट्राइड ही इवन एक्सपेरिमेंटेड विथ हरिकथा इन इंग्लिश म्हळ्यार आमगेल जान खंयच्या भायल देशांत आसत तांकां आमची गेल भास मस्त लिंक असना एक भायले जानांकय अर्थ जावची तशी इंग्लिश भाषेन तू हरिकथ कोरून प्रयोग केलेलो आस आताच आमगेले पिळगेंत पळयल्यार यंगस्टर्सा पैकी आय एम नॉट अवेअर ऑफ म्हळ्यार आतां हांव सुमार वर्स धरून देशा भायर आशिल्ली ती भारत देशा भायर आशिल्ली ती आय एम नॉट व्हेरी मच इन टच विथ आताचे डेव्हलपमेंट्स तरी सुमार जण करतस ती मुखार व्हरतस ती आमची गेल जान मात्र न्ही इवन विंगड जान प्रयत्न करतस ती मुखार व्हरूंक म्हूण सांगून आयकून खुशी जाता मंगळूर गांवांत तूं हरिकथा प्रतिष्ठान म्हणून आस तांणी मस्त सकड हरिकथा प्रसंगांनी पुरा आयोजन करता ती आणि ऑनलायनय तांणी घालतात त्यात तशी सुमार कडे कर्नाटकांत तूं चलतस प्रयोग त्यानंतर कर्नाटका भायर विंगविंगड राज्यांत तूं विंगविंगड उद्देशा खातीर चलतस ह्या इतले हरिकथे विशय जालो आतां अनेक तुमगेले फॅमिलीच्यान एकल्यान कॉन्ट्रिब्यूट केलेलें आसा तें कसं म्हळ्यार कन्नडाचे सुरे कादंबरी इंदिराबाई 1899 हें पब्लीश जाल्लें हें बरयिल्लें गुलवाडी वेंकटराय हे वेंकटराय मम्मल नांव कोणी विसरचें साध्य ना कित्याक म्हळ्यार हांणी एक सामाजीक न्याय एक सामाजीक बदलावाक हांणी हे कादंबरी एक तुकून तांणी मस्त विशय सांगिल्लो आसा ही कादंबरी विधवा विवाह वैरी एक काणी ही त्या कालांतू बामूण मर्तन केस काडची तसल क्रम आशिल्लो तेदना विधवा विवाह साध्य ना आशिल्लो जाल्यार त्या एक सब्जेक्ट दवरून तांणी बरयल्ली निमित्त आजी लिटरेचरातून सामाजीक बदलावण कशी हाडयेत म्हणलेले विशय तांणी सांगिल्ले आजी दाखलो जाला आजी हे 2 दीस फुडें ह्या विशयांत एक वेबिनार चल्लें कितले आजीकय ते डिस्कस करताचे म्हळ्यार ताजी प्रभाव कितलो आसचे पुरो तुमी स्टुडंटहुडांत जावो तुमगेले केन्नाय तुमी ह्या इंदिराबाई नॉवेल वाजिल्लेलो आसता संस्कृती आनी त्या विशयान तुमकां कसो सांगच्याक इश्ट आसा म्हळ्यार तावय तुमगेले कुटुंबाचें बरयलें म्हळ्यार तुमगेले आज्जालो म्हणतान नवे गुलवाडी वेंकटराव हांणी बरयलें ह्या विशयात तुमकां कसो सांगचें आसा सांगा गुलवाडी वेंकटराव जत्तची हांव 5वी पिळगे तशी आमगेर कुटुंबेच्यांनी असले एक पाथ ब्रेकिंग नॉवेल त्या टायमार बरयल्या म्हूण सांगून आमकां एक महत्वाची संगती अँड आय फील प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दॅट फॅमिली सो त्या कालार हे सामाजीक कादंबरी बरयले आनी तूं सांगिल मगे
it was dealing with issues like women's education आणि विधवा विवाह, which was like totally unheard of. त्या कालार एक नमून जातीतान बहिष्कार घालचे म्हणून सांगून आशिल्ले. तितले पुरा परिस्थिती आसतनाय एक नमून काइंड ऑफ रिव्होल्युशनरी थिंकिंग पूर्ण हे एक कादंबरी बरयले आणि इट इज कन्सिडर्ड एज द फर्स्ट सामाजिक कादंबरी. आणि आता मैसूर, हंपी, मंगळूर विश्वविद्यानिलयाचे ते टेक्स्ट बुक जाऊन उपयोग करता ती. सो त्या कादंबरी हांवें कॉलेज मग डिग्री करतना हांव विमेन स्टडीज म्हणून एक सब्जेक्ट शिकिल्लो. त्या सब्जेक्ट हांव शिकतना हे कादंबरी आधारित हांव एक रिसर्च करून एक थिसीस बरयलो. वय आणि हाऊ in those days women's education was given importance and how they kind of एक नमुना stereotype break करूक how people had to struggle. ते सोसायटल प्रेशर इतलं आशिल्लें की हा चलयांनी शिकुना एक विधवे असल्यारी कशी तिका एक नमुना सप्रेस करून आसतशिल्लें. and in those times कशी how could इंदिराबाई come out of all those bondages म्हणून सांगून ताजे विषय ते कादंबरी आशिल्ले. आणि आता कालाक आता वेबिनार चलता म्हणून कोण न्हू अँड इवन नाव इट इज रेलेवेंट म्हणून सांगून आयकतना खुशी जाता. म्हणारी इवन इन सर्टन पार्ट्स आतां जाल्यार थोडेची ते एक नमून आमगेले मनान तूं हें आसता स्टिरियोटायप आसता की हा अशी आशिल्लें आमगेले देशांत तूं म्हणून सांगून प्रॉबब्ली इट इज स्टील एक्झिस्टिंग. ऑफकोर्स जान चेंज जातस ती मस्त सगळं बदलाव जातस तरी खंय नाही खंय आसच्या पुरो. आणि त्या काळार तांणी अशी आलोचन केल्ले ऑथराने म्हणून सांगून खुशी जाता. आणि अनेक खुशी संगती म्हणारी हे कितलो एक नमून प्रभावी कादंबरी आशिल्ली म्हणारी त्या टायमाचो हो गुलवाडी व्यंकटराव म्हणलेलो मनुष्य ही वॉज इन द पोलीस डिपार्टमेंट. आणि तागल वैल अधिकारी एकलो हू वॉज द कलेक्टर कोचमॅन म्हणून सांगून एक ब्रिटीश अधिकारी आशिल्लो. तान्ने हे इंग्लिश भाशेंतू हाजे भाषांतर केले. So that was a kind of impact that it had on the outside people also. So आताचे विमेन स्टडीज एक जेंडर स्टडीजाचे दृष्टिकोनार आमी पळयल्यारी हे आजी काही रेलेवेंट आसा म्हणून सांगितलं. संस्कृती आज तुगेले उलयतना म्हाका दिसता सान प्रायरेची यू आर सो क्रिएटीव. विंगड विंगड वाजूचे विंगड विंगड विशयांत तूं पार्टिसिपेट करचें हें पुरा आज तूं खंयचे क्षेत्रांत आसा मास कम्युनिकेशन क्षेत्र ओमान कंट्रींत भितरी थंय वचून प्रोग्रेस करतास हक्क साध्य कसं कारण कसं म्हणल्यार तूं अशें विंगड विंगडांत इन्वॉल्व केलेलें. एक ताता तिंगण म्हणलेलें एक पुस्तक विश्व कोंकणी केंद्रांतून भायर येयल्लें. हें कंपायलेशन आमगेले पडल्या पद आनी चेडवान सान आसतना तांकां खेळोच पद हें पुरा तांत भितर आसा. एक धाट बुक तें सान हें कंपायल केल्लें संतोष कुमार गुलवाडी म्हळ्यार तुगेल आन तरंगाचे एक संपादक जावन मस्त वर्स चांग एक पत्रिका चलोसून हाडलेलें क्रेडीट तांकां आसा. तांगेल इन्स्पिरेशनान संस्कृती वरेन अंत भितर भाग घेवन हें कंपायलेशना भितर तिणें भाग घेतला. संस्कृती वी कंग्रॅच्युलेट यू फॉर दॅट. आनी आजी काही मस्त जेन्ना तें पुस्तक वाचिताची तांतुले शिकताची आनी तांगेल चेडवांक खातीर सांगताची हाजी एक अनुभव अन्नालोट काम करतना कसलो मने अनुभव मेळ्ळो म्हळ्यार आमगेलो दोन वांटूंक घेवका म्हण विनंती. आमी सान आसतना तर न्हू आमकां स्कुलान तूं ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार बाबा ब्लॅक शीप म्हूण सांगून ताजी इन्फ्लुएन्स आमकां चड आसता. वय रायम्स म्हूण सांगून आमगेले ताता तिंगण आमगेले आनमाने आममाने पुरो शिकोवचे तितले लेवलाक पावल्या. आणि ते रिवाइव करता म्हळ्यार उद्देशाने मुगल अन्नान हे कंपाईल करून सुरू केलेले. विंगड जाना लागीं उल्लोनू कोर्नू निमगोनू हे कंपाईल केलेले. अँड इट वॉज अ व्हेरी एक्सायटींग जर्नी. म्हणारी आमी पाश्चात्य कल्चराक कितले एक नमुना हे जावन गेले आनी म्हणारी एक नमुना जोर वार येयल्यार कशी मालवत रूप तशी जावन गेले आमगेल्यात पिळगे. सो तसली पिळगेक एक पुनरुज्जीवन करता आमगेले कल्चर आमगेले परंपरेक कशें आसा तें वापस रिवाइव करता म्हळ्यार उद्देशाने हें केलेलें. आणि अनुभव डेफिनेटली इट वॉज समथींग मार्वेलस. म्हळ्यार आमगेले भाशेंत इतलो लायक पुरा ट्रेजर आसा म्हूण सांगून इट वॉज अ मोमेंट ऑफ प्रायड म्हण येद.
आणि आमगेले मुखावेले तलेमारांनी ते मुखारसून उरका म्हूण सांगून एक आशय. अन्नलट्टू कंपायलेशन करतना तूं गेलेल की कलेक्शनाक म्हाका वचपाक जाय न्ही म्हळ्यार हांव त्या टायमार शिकतशिली सो हांव विंगड गांवांत राबून शिकतशिली बट कंपायल करतची ते ट्रान्सलिटरेशनाक पुरा मगले सहाय आशिल्ले आनी प्रूफ रिडिंगाक एडिटिंगाक म्हळ्यार फोना मुखांतर एक पत्र व्यवहारा मूलक वी वर ऑलवेज इन टच तावेळची आतांच म्हणजे व्हॉट्सॲप इमिडिएट कनेक्शन पुरा आसनाशिल्ले सो एसटीडी कॉल जावो लेटर्सार जावो आमी कॉन्टॅक्ट करून प्रूफ रिडिंग आनी करचेशी म्हळ्यार हांव बँगलोरांत शिकतशिली आनी म्हजो ल्हान मणिपालांत आशिल्लो तशी इनस्पायट ऑफ द फिजिकल डिस्टन्स जॉग्राफिकल डिस्टन्स आसल्यारय आमी ते वटू करून केले आनी हांव रजेर आयिल्ले त्या वेळी सांगातीक बसून करतशिली पुरा आनी इट वॉज डेफिनेटली अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. आतां मुखारसून ते कशी रिवायव करचें म्हणून आय एम प्लॅनिंग फॉर दॅट. आनी ताजी पार्ट 2 जेवो करचे कसले कसले बरोवका एक कसले करका म्हण दिसता की तुका इतले यू हॅव अ इंट्रस्ट इन ऑल दीस थिंग्स कसले कॉन्क्रीट वर्क एनीथींग इन पायपलायन ऑर एनीथींग इन अजेंडा. कॉन्क्रीट वर्क डेफिनेटली मस्त गती आसा आनी हाका प्रॉबब्ली इट कॅनॉट बी एक मनुशाल मिती साध्यता आसच ना सो प्रॉबब्ली इट माइट हॅव टू बी अ कलेक्टिव्ह एफर्ट and it can be transformed into a multi-platform kind of presentation. आता हे प्रिंटेड फॉर्मार आसा आतांचे ऑडिओ विज्युअल फॉर्मारी आमी करचे आलोचन करयेद सो मस्त सगळं आलोचन आसा बट ते कार्यगत कशें करचे म्हूण सांगून कोणाले बसून डिस्कस करून पुरा ते मुखारसून उरका म्हणून प्लॅन आसा. आता हांगा परगांवांत राबतना परदेशांत राबतना ताजी चिक अडचण आसता पुरो बट वेन आय गेट बॅक आमगे जन्मभूमीक मातृभूमीक म्हाका येतना खंडीत ते मुखारसून उरका म्हूण सांगून मन आसा. संस्कृती ओमानांत तुमी आसला वरकेन संस्कृती मस्त फॉलो करता सट म्हण म्हाका दिसता तुमगे चेडवां शिकोवचे वो एके थंयचे इव्हेंट्सांत तूं कल्चरल इव्हेंट्सांत भाग घेवचे हांगा तुकून सुरेख ओमानाक गेलेले तेदना हांगाच जनाक हांगा संस्कृती मिस जातवे आमगेल कोंकणी भास मिस जातवे आमी तुगेल विशय तुगेल फिलिंग्स तुगेल एक एक्सपिरियन्स कशें आशिल्लें हांगा तुकून गेलेले तेदना आनी कशी तूं एडजस्ट जाल्ली आनी आत्तां आमगेल कल्चर वरोवच्याक एके सेलिब्रेट करच्याक कशी तुमी पुरा करतसची तुमकां संघ आसवे अशें प्लीज टेल अस अबाउट युअर कल्चरल लायफ इन ओमान सो दॅट इट इन्स्पायर्स मेनी अदर अँड वी कॅन आमगेले जनाक पळयतल्यांक एक आयडिया दूर गेलेली कशी आमगेली संस्कृती वरोसून हाडतस ती म्हणलें दिवची खातीर. आमगेले कल्चर वरोवच्याक प्रॉबब्ली इट इज अ कायंड ऑफ डायलमा म्हूण येद आमगेल कल्चर आमी चलोवन उरका जाल्यार आमगेल देशांत आसून एके परदेशा वचूनय इट ऑल डिपेंड्स अपॉन अस हाव वी वॉन्ट टू टेक इट फॉरवर्ड म्हूण सांगून आनी आमी आतां हांव आनी म्हगेल कुटुंबेच्यान हांगा म्हजे परिवाराच्यान येवन सुमार 18 वर्स लागीं जाले ओमानांत. सो हांगा येतची आमकां ओमान आमी गांवांत आसतना आमकां ओमान म्हणलेले देश ते कशें आसत ते म्हूण सांगून आमकां तितले एक अंदाज म्हूण नाशिल्ले. कोल्ली राष्ट्र गल्फ राष्ट्र म्हणले फुडले आमकां एक दुबय सौदी म्हूण मात्र एक ते जनरल एक एप्रोच आसता. बुरका घालून तशी वी ऑलवेज वरी थंय आशिल्ल्यां कसं बाद जाता की तीळ दवरूं ना की कापड न्हेसूं ना की कशी तांकां रिस्ट्रिक्शन आसा की म्हूण भंय आमकां तशी तें एक जेनेरीक मायंडसेट आसा म्हळ्यार सगळ्या कोल्ली राष्ट्रांत तशी आसा म्हूण सांगून बट आमकां हांगा ओमान देशांत राबपी भारतीय जानांक हांगाचे सरकाराचे हांगाचे रॉयल फॅमिलीचे इंडियन्स म्हळ्यार मस्त रिगार्ड्स आसा आनी फुल्ल राय हिज मॅजेस्टी सुलतान काबूस बिन सईद म्हणून तांणी भारत देशा वटू मस्त संबंध आशिल्ले तसले मनुश्य सो तशी आमगेल जानांक हांगा मस्त मर्याद आसा आदर आसा आनी आमगेले इंडियन एम्बेसी आसा आनी इंडियन सोशल क्लब म्हूण सांगून दॅट इज द बिग अम्ब्रेला वेर ऑल इंडियन्स कम टुगेदर सो ताजे भितरी आमगेल विंगड सांस्कृतीक चटवटीक आनी पुरो जाता आनी विंगड आमगेले परब आमी आचरण करतात दिपावळी असो
एक विंगड खंयचे अष्टमी जावो देवस्थान आसा हांगा तशी देवस्थानान तूं आमी ज्यान पुरो ओट्टू जावन आमगेले विंगड आमची गेल म्हूण न्ही पुरा राज्याचे ओट्टू मेळून आमी ओटूची ओणम सेलिब्रेट करता ती दिपावली सेलिब्रेट करता ती नवरात्री दांडिया वचून आमी खेळटा ती तशी सगळे एक नमून समन्वय जावन आसता सामरस्य आसता तशी आमी इंडिया भायर राबल्यारी आमकां एक नमून ते विंगडचे भावन येना इनफॅक्ट आय फील प्राऊड इन सेईंग दॅट आय एम मोर एन इंडियन लिव्हिंग आउटसायड इंडिया दॅन लिव्हिंग इन इंडिया म्हणारी हांव आमगेल भारत देशांत राबतना ते ऑटोमॅटिकली हांव तूं पंजाबी वे तूं तमिळियन वे तूं बंगाली वे तूं मराठी वे म्हणून सांगून तशी ते एक नमून थॉट प्रोसेस आसा बट वेन आय एम आउटसायड इंडिया आय हॅव अ ब्रॉड आयडेंटिटी I have a strong identity की हांव इंडियन आसा हांव भारतीय आसा म्हणून सांगून सो आय फील रियली प्राऊड ऑफ दॅट आनी तूं निमगेलेली तशी हाऊ आर वी एबल टू कंटिन्यू अवर कल्चर हियर हांगा कशें जाता म्हळ्यार आमकां पश्चिम देशांत आमी रब्बिल मंके तितले एक नमून स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स भायले समाजाचे मस्त ना इवन दो वी आर वर्किंग ऑर इंटरॅक्टिंग विथ द लोकल्स आमगेले इंटरॅक्शन आमगेल जानांगेल वटू चड आसा आनी हांगाची जानांक आनी आमगेल देशा वटू मस्त कनेक्शन आशिल्लें फूड दवरून बिझनेस आमी ट्रेड आमी मस्त सगळें फूड दवरून कनेक्शन आशिल्लें तशी तांणी आमगेल हिंदी भासांनी पुरो उलयल्ली ती इट इज लायक देर इज अ गुड मिक्स अँड रेस्पेक्ट फॉर इच अदर आनी आमी आतां आमगेल चेडवां इंडियन स्कुलांत शिकतात हांगा एम्बेसी अंडर इंडियन स्कूल्स चलता सो तशी पुरा इंडियन टीचर्स असतात ती इंडियन फ्रेंड्स असतात ती सो इट इज ॲज गुड ॲज वी आर लिव्हिंग इन एन एक्सटेन्शन ऑफ आमगेल देश तशी आमची गेल कसं आणि करता आमगेले आमची गेला ग्रुप म्हणस की संघू वय आमची गेले ओटू जावन मस्त सगळं चटवटिकांनी करता ती प्रतिवर्स अखंड भजन म्हणून जाता ते मस्कत गांवांत तूं म्हळ्यार मस्कत म्हळ्यार ओमानाची राजधानी सो ते देवस्थानांत तूं आमची गेल कुटुंब म्हणून एक फॉर्म जाल्लेलो आसा आमची गेल समाजाचे मालगड मनशांक ओटू करून एक सकड आमची गेल्यांक ऑल आमची गेले हॅव कम टुगेदर अंडर वन अम्ब्रेला तशी सो देशाचे विंगड जात आसल्यार खंयचे व्यंकटरमण देवस्थान आसा की विठोब वेंकटरमण फोटो दवरन आमी पूज करतात हांगा म्हळ्यार गुजराती लोक चड आसून तांकां हांगा सिटीजनशीप मेळ्ळेली मी ती कृष्णाल आनी ईश्वराल देवळ आसा आनी आमगेले गांवची भट्ट आसा ती तशी देवस्थानाची खंयचे आचरणेन तूं आमी सकड आमची गेल जावं विंगड भाशेचे विंगड राज्याचे आनी प्रवटू मेळणो आचरण करता ती आतां हांव सांगिल्लें मंके वर्सा एक पंत आमी अखंड भजन म्हणून करता ती सो देशाचे विंगड जाग्यार न्हू आमची गेल पुरो येवन मोठो जावन सकाळी 8 दोन रात्री 8 घंटे नॉन स्टॉप भजन करतात गांवांत आशिल्ली मंकेची अखंड दिवली लावन पूज करून भजन करून विंगड पाळी येता विंगड गांवचे सो इट इज लायक फेस्टिव्ह एटमॉस्फियर शे आसा आनी ते गांवांत तूं तांगेल लेवलार अनौपचारीक जावन ओटू मेळ्ळो जान भजन करचे एक पिकनीक करचे पुरा ओटू कोरून आसा ती तशी चेडवांकय ते आमची गेल संस्कार म्हणलेले तांकां मिस जायना हरिकथ केलेलंस की ते हरिकथा एज सच परफॉर्मन्स हांगा कोण आसच ना तरी मस्त हे जे संगीत कार्यक्रमांनी पुरो चलता आतां ऑफकोर्स हे थोडे महिन्यान तूं मस्त सगळे जगतांत पुरा अल्लोल कल्लोल आशिल्ली मी ती पुरा चडून आसा बट अदरवायज आमगेल देशा दाखून येवन मस्त परफॉर्मर्स येवन तांगेले हे गायन प्रस्तुत करचे की नाट्य प्रस्तुत करचे की भाषण करचे तसले मस्त सगळे चटवटीक चलता संस्कृती आतां हरिकथा आमकां पुराणा विशय सांगता सकट समा हें एक कम्युनिकेशन टूल जावन ते कितले इफेक्टीव म्हळ्यार खंयचे एक विशय सांगच्याक ते कशें यूज करून घेता एक अभिवृद्धी हाडची खातीर इत्यादी त्या बग्गे तुगे वर्कां भितर तुगेले संशोधना भितर कसं तूं फायंड आउट केला हरिकथे म्हळ्यार आमी ते आध्यात्मिक दृश्टीर मात्र पळयत आशिल्ले बट ताजे पवर कितलो आसा म्हूण सांगून जानांक पळोवचे खातीर
एक टेस्ट करचे खातीर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन माध्यम जावन हां उपयोग केले आणि आमगेले इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीच्यांनी म्हळ्यार भारत सरकाराच्यांनी इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री अंडर सॉंग अँड ड्रामा डिविजन म्हणून करून ताजे ಮೂಲಕ हाक मस्त उत्तेजन दिले ओहो आणि इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपेरिमेंट वेर हरिकथा एके विंग आता हरिकथा म्हळ्यार आम्ही कर्नाटकांत हरिकथा म्हणतात ती विंगड राज्यांत विंगड नांवारी म्हणतात ती हरिकीर्तन म्हणतात ती संकीर्तन म्हणतात ती तशी सो ते एक टूल खंयचेस एक channel how this can be used for development communication grassroots communication यूज करूं म्हणून सांगून ते एक प्रायोगिक जावन उपयोग करून इट वॉज कन्सिडर्ड एज अ व्हेरी सक्सेसफुल एक्सपेरिमेंट मीडियम म्हळ्यार विंगड डेव्हलपमेंटाचे इश्यूज पुरो आतां चाइल्ड विमेन्स एज्युकेशन जावो विमेन्स हेल्थ जावो एक सॅनिटेशन इश्यूज हेल्थ इश्यूज ड्रग एडिक्शनाचे एक अल्कोहोल एडिक्शनाचे विशय एक डी एडिक्शनाक एक्चुअली इन्स्पायर करूक सो तसले सोशल इश्यूसाकय हे हरिकथा वॉज यूज्ड एज अ टूल म्हळ्यार ते एक सम मनावता जानांक म्हणून सांगून अँड दिस एक्सपेरिमेंट वॉज कंडक्टेड इन द विलेजेस म्हळ्यार जानांक एक ते कनेक्शन चड आसता एक स्ट्रीट प्ले शे करून एक रोल प्ले शे करून पुरा हे प्रयोग केलेलो आसा इनफॅक्ट मध्य प्रदेशांतू सुमार वर्स फुडें भारत भवन म्हणून एक IAS ऑफिसरान सुरू करून ताजे ಮೂಲಕ सुमार हरिकथे प्रसंगांनी पुरो करून हे वापस डेव्हलपमेंट कम्युनिकेशन मात्र न्ही एज अ परफॉर्मिंग आर्ट कशी वापस ते चालतीन थाडी येता म्हणून सांगून मस्त सगळं तांणी काम केलेलं आसा आणि आत्ता यूथ ऑफ GSB तसले इन्फ्लुएन्सर्स तांणी मुखार येवन आणि they also like channels like influencing channels like youth of GSB एक मस्त सकड असले youngsters आणि वट्टू कोरनो it has to be a collective effort of how this can be taken ahead हे आमगेल जनरेशनाक राबूनच मुखार सुरू कशी व्हरका and how it can be included in the modern format आता as an expert I ask you suggest us some ways to हरिकथा वांचन हाडचे मुखाल चेडवां इनवॉल्व करचे म्हळ्यार चेडवांक दवरून तांकां शिकोवचें ते कश्ट आसा बट कशी तांकां इंट्रस्ट हाडून करूं येता म्हण एज अ टीचर एज अ रिसर्चर एज एन एक्सपर्ट तुमी सांगेत की म्हण दिसता म्हाका एज सच म्हाका कशें दिसता म्हळ्यार आमगेले एक मायंडसेट फस्ट चेंज जावपाक म्हळ्यार आमगेले मनांत तशें आसा की भागवत आयकुंचे की भगवतगीता आयकुंचे हरिकथा आयकुंचे म्हळ्यार त्या पर हांव रिटायर जातचे आयकता आतां म्हाका मस्त सगळें विंगड काम आसा मागीर आयकुया 50 वर्स जावो 60 वर्स जावो 70 वर्स जावो म्हूण सांगून वी टेंड टू पोस्टपोन अवर एक्टिविटीज असले हांतू सो दॅट मायंडसेट हॅज टू चेंज वाय शूड वी कीप हरिकथा एसाइड की ते मगल एक रिटायरमेंट पास टाइम एक भगवतगीता आयकून से मगल रिटायरमेंट पास टाइम म्हणून सांगून आमगेल ते मायंडसेट चेंज करता म्हणून म्हाका दिसता आणि our younger generation has to get interested ते इंटरेस्ट हाडूंच खातीर वी कॅन मेक यूज ऑफ डिफरंट मिडियम्स आतां आमगेले कार्टून प्रोग्राम्स म्हणटात आमगेले चेडवांक our kids are addicted with कार्टून प्रोग्राम्स आतां सुपरमॅन जावो ही मॅन जावो तसले सगळे मस्त कार्टून कॅरेक्टर्स आसा सो ऑफ लेट तूं पळयला आसल्यार आतां हनुमान श्री गणेश तसले मस्त सगळे आमगेले पौराणिक कॅरेक्टर्स they were embedded into our popular culture so तशीची आमगेले हे पौराणिक कथा आमगेले कार्टून दृश्टीर जावो कार्टून माध्यमार जावो इवन एज विंगड यूट्यूब प्रोग्राम्स मस्त सगळे यूट्यूबर्स एक्चुअली हाजे विशयात मस्त सगळे एक्सपेरिमेंट करता आसती वापस आमगेले हे कल्चर आमगेली परंपरा रिवाइव करूक पुनरुज्जीवन करूक सो इलेक्ट्रॉनिक मीडियम it is going to stay here for a long time so ते माध्यम आमी घेवन आमगेले फुडली माध्यम आमी कशी आतां ते ब्लेंड करूं येता म्हळ्यार इट इज ऑलवेज अ ब्लेंड ऑफ ओल्ड विथ न्यू
आम्ही फूड केलेलेची आत काही एप्लिकेबल असता म्हणून आमकां सांगूक जायना. थिंग्स हॅव टू कीप चेंजिंग, इट विल बी डायनॅमिक. आणि आमगेल कल्चरय तशी आसा. वी हॅव बीन सो एडॅप्टेबल. फूड आमी देवस्थाना कट्ट्यारी एक देवस्थाना जगलेरी एक आंगणान तूं बैसून हरिकथा आयकलेलो आसा. आज आमी आमगे लॅपटॉपा मुखार एक टीव्ही मुखार बैसून युट्यूबार आयकता ती. सो वय तशी ते प्लॅटफॉर्म चेंज जातले, बट द आर्ट हॅज टू स्टे अँड इट विल स्टे. सो आम्ही सगळ्यांनी ಒಟ್ಟು कोरनो ते हें कोरका सपोर्ट कोरका. ते कितले म्हळ्यार इट विल बी लायक आम्ही वी हॅव टू बी प्राऊड ऑफ वॉट अवर एन्सेस्टर्स हॅव गिवन अस. एक्झॅक्टली. पाश्चात्य देशाच्यांनी तांगेल एक नमून फास्ट पेस्ड लाईफ तांकां ते कंटाळ येवन दे आर कमिंग टू अस. आमगेल देशा येवन तांणी रिज्युविनेट जाता सती. वय वय हां 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 हां. सो ते आसतना आमगेल देशाच्यांनी आमगे सगळं व्हॅल्यू इतले हाय व्हॅल्यू आशिल्ले आमकां कंटेंट आसतना आमी तें सोडून आमी विंगड आमकां वचचे तसले अगत्यपणा म्हणून म्हाका दिसता. इनफॅक्ट अशी उडगास करतना म्हाका आय एम रिकलेक्टिंग आमगेले पूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वेपल्ली राधाकृष्णन हांणी सांगिल्ले आमगेले सिव्हिलायझेशन म्हळ्यार एक नमून हाय हाय प्रेशर मेशीन सिव्हिलायझेशन जावन गेल्या म्हणून सांगून म्हळ्यार एव्हरी वन इज रनिंग. आमी करेक्ट करेक्ट. सगळे धांवतच येता खंय धांवतच येता म्हणून गोतना. गोत ना. सो हरिकथा तसले एक आर्ट फॉर्म आमकां इट विल हेल्प अस टू नॉट ओनली कनेक्ट विथ अवर रूट्स बट इट विल ऑल्सो हेल्प अस टू रिलॅक्स अवर माइंड, काम अवर माइंड. म्हणल्यार ते एक नमून होलिस्टीक अप्रोच आशिल्ली मी ती. आमकां यू मायट हॅव ऑब्जर्वड आतां मस्त आमगेले चेडूं आमगेले व्हड व्हड जानपुरा टेड टॉक्स आयकता ती, मोटिवेशनल स्पीकर्सांक आयकता ती. वय And they feel that it is kind of trendy or it is kind of stylish to listen to those. Okay, करेक्ट. आमगेल हरिकथा आयकल्यारी आमकां ते इट विल बी लायक प्रिविलेज फॉर अस, इट विल बी एन ऑनर फॉर अस की एक्झॅक्टली. आमगेले कन्नड भाशेन तूं आमची गेल भाशेन तूं सांगिल तांणी सेम विशय वय मस्तच ते तसं टेडी नाही म्हणून टॉक्सार चलता. सांगतना ताका एक हय टेडी टॉक्सार सांगतना ताका एक ब्रँड व्हॅल्यू विंगड येता. असं ओके. देवस्थानात जगल्यार बैसून सांगल्यारी ताका मोल. ते probably it will be why underestimate करता ती जान. So that mindset has to change म्हणून म्हाका दिसता. हे एक भारी And छान पॉइंट सांगले तुम्ही. वय हां this will definitely help our youth to get not only grounded to our roots but also ते एक नमून आता सगळे ते उद्रेक जावचे तसले आमगेले ऍक्टिव्हिटीज असतात ती आमगेले दिसांत आमी इतले काम काम करता ती हे प्रोजेक्ट हे असाइनमेंट टार्गेट बेस्ड आमगेले जॉब्स असताना ऑलवेज पीपल आर रशिंग बिहाइंड टू कॅच अप विथ द रॅट रेस. डेडलाइन्स पुरा ब्रॅट रेसस सगळे तू एक सान युकेजी चेडडाक निमगी एक 50 वर्स मनुष्या निमगी एव्हरी वन इज रनिंग अँड वी डोंट नो वेर इट इज अ रॅट रेस वेर एव्हरी वन इज कॉम्पिटिंग विथ इच अदर. what kind of competition it is not known. So तशी असताना असले आमगेले माध्यम असताना इट इज सो रिच इन नेचर. सो तशी असताना आमी ते आयकल्यारी मेक इट अ पार्ट ऑफ आवर लायफ. तशी जाल्यारी प्रॉबब्ली वी डू नॉट हॅव टू टेक शेल्टर ऑफ अँटी डिप्रेसंट रिलॅक्संट्स आमकां हे पुरो जाय म्हण ना. So we have to take help of these kind of therapies. आमगेले परंपरेंत आयिल्ले आमकां थेरपीची आतां आमी थेरपी म्हूण सांगून ताका एक व्हड नांव सांगयेत. बट ऍक्च्युली इट वॉज अ पार्ट ऑफ आवर लायफ. एक दीस येतलो संस्कृती जन बैसून वपास हरिकथ आयकतले कित्याक म्हळ्यार तूं सांगला म्हाका टेड टॉक आयकून संतोष पावतली. सत्य कहाणी आमगेल संस्कृती भितर आशिल्ली कहाणी आनी आमगेल घरा जावचे विशयू देवाले एक शक्ती म्हळ्यार एक आस म्हळ्यार एक नंबिका स्ट्रॉंग करची तसले विशयू हरिकथेंत आस. त्यावेळी आयकुचे उपास जन बैसून आयकतले म्हळ्यार एक आशय म्हाका तुमगेले उलयतरी दिसतस कित्याक म्हळ्यार इतले पॉझिटिव्ह जावन तुमी हरिकथे ताजे विशय वाचिल्ले मात न्ही ताजे विशय तुमगेले इतले धैर्यान तूं सांगतस की ते एक चांग माध्यम त्या जन वापस घेतली म्हळ्यार. थँक्यू फॉर गिवींग अस दॅट होप वन्स अगेन. आतां हें डॉक्युमेंटेशन करचें अगत्य कशें आसता म्हळ्यार विशयान तो हरिकथा कशी डॉक्युमेंट करूं येता कसं ना. डिजिटल मिडिया विशय सांगले तुवें डिजिटल मिडिया असल्या जन पळयताची म्हळ्यार डॉक्युमेंटेशन म्हळ्यार कशी पुरा चलता. वय आतां हें इलेक्ट्रॉनिक माध्यम आशिल्ली ती डॉक्युमेंटेशन ऍक्च्युली इट विल बी मच इजियर दॅन वॉट इट यूज टू बी अर्लियर.
आत्तां आमकां व्हिडिओ करचे सौकर्य आसा, सवलत आसा, टेक्नॉलॉजी आसा. सो आमी व्हिडिओ रुपारी एके ऑडियो रुपारी फोटोग्राफी रुपारी एके टेक्स्ट रुपारी पुरो आमी ते ट्रान्सलेट केल्यारी आय मीन ते खंयचे एक नमून ओरल कम्युनिकेशन आसा दॅट कॅन बी कन्वर्टेड इन टू अ टेक्स्चुअल फॉर्मॅट. सो आज ही आमकां मात्र न्ही मुखावेल पिळगेकय ते आनी इट कॅन बी यूज्ड एज अ बेज ऑफ रेफरन्स. आता हा मत मगर पिज्जाले कालाच विषय सांगले बट अनफॉर्च्युनेटली त्या टायमाची टेक्नॉलॉजी तितली नातील मिती. ही माइट हॅव बीन अ वंडरफुल परफॉर्मर बट आता आय डोंट हॅव एनी काइंड ऑफ एविडेन्स और एनी काइंड ऑफ थिंग्स टू एक्सपिरियन्स इट. हा मत करेक्ट. मगल अज्जान सांगील म्हाका एक मला अण्णान सांगील काणया ಮೂಲಕ आय एम अज्जाला विश्वासच इमॅजिनिंग असं. हिज परफॉर्मन्स वाय बट आत्ता त्या टेक्नॉलॉजी आमकां खंयची आसली ते आमी उपयोग करून ते दाखल केल्यारी आमगे मुखावेल पिळगेक मस्त उपयोग जातले. सो व्हिडिओ मुखांतर आणि आतां एज व्हेरी इन्फ्लुएन्शियल चॅनल इन युट्यूब GSB यूट्यूब चॅनल तुम्ही मस्त सगळं चांग काम करतस ती आमगेले परंपरा स्प्रेड करूक. So definitely you are a platform who's documenting all this folk arts. त्यानंतर हे बरोवन दाखल करूयेत आर्काइव्स म्हणतात आमी. सो ऑडिओ विज्युअल प्लस टेक्स्चुअल. सो तसले पुरो आमी परफॉर्मन्सेस लाईव्ह वतनात काली प्रतिष्ठे पुनवेचे लाईव्ह जात आशिल्ले. सो ऑल दॅट इज ॲक्च्युअली डॉक्युमेंटेशन. सो तशी आमगेले विंगविंगड जीवन के पहलू म्हणटा ती. सो तशी आमगेले एक हे आमगे लाईफाचे विंगविंगड एलिमेंट्स डॉक्युमेंटेशन केल्यारी आमगेले मुखावेल पिळगेक वी कॅन प्राऊडली से दॅट दिस इज वॉट वी हॅव, दिस इज अवर फाउंडेशन म्हूण सांगून एक सांगची तशी आमी तांकां सदावकाश कोरून दिली. मंगळूर गांवांतू हे हरिकथा प्रतिष्ठान म्हणून सुरू केल्या. सो तसले प्रतिष्ठानाच्यांनी ट्रेनिंग सेंटर्स यूज करूं येतात. यक्षगान केंद्र, यक्षगान तरबेती केंद्र कशी करतस ती तशीची हरिकथा तरबेती दिव्येद जाणांक. सो म्हळ्यार हें एक नमून मल्टी स्किल्ड आर्ट फॉर्म. आणि तू पद सांगू गोतस का, नरेशन गोतस का, प्लस तू आणि लाईफ एक्सपिरियन्स ಸ್ವಲ್ಪ म्युझिकाचे एक सुका. एक्सपिरियन्स मस्त सगळ्यां तो एलिमेंट्स ओटू जावन आस. सो तसले एक तरबेती दिवची तसले एक केंद्र असल्यारी दॅट विल डेफिनेटली इन्स्पायर अवर यंगस्टर्स टू टेक इट फॉरवर्ड तशें म्हणून म्हाका दिसता. आतां आमगे चेडवां एक आमी जाल्यार इतले एक नमून सोशल मिडियाचे इन्फ्लुएन्स मस्त स्ट्रॉंग जावन आस. एक नमून मॅग्नेट शे ते अट्रॅक्ट करून घेता. सो तशी आसतना आमी हे मिडियम आमगेले इट कॅन बी यूज्ड इन अ प्रोडक्टीव वे. म्हळ्यार आतां आमी युट्यूबार खंयचे आमी विशय आयकूंचे आसल्यारी पळोवचे आसल्यारी पुरो आमगे चेडवांक आमी वी कॅन डायरेक्ट ऑर वी कॅन चॅनलायज देम टू थिंग्स which will help them to build their personality in a very productive way, in a very positive direction. Of course आता पॉझिटिव्ह म्हणेल वर्ड यूज करून बरी दिसता म्हळ्यार विंगड अर्थ येता. पॉझिटिव्ह एंड नेगेटिव्ह. सो हय तशी होलिस्टीक डेव्हलपमेंटाक आमगेले आतां प्रेझेंट एज्युकेशन सिस्टम कशी आसा म्हळ्यार आमकां मस्त सकड आमगेले कल्चरा विशयांनी पुरो आमकां कळना. आतां नव एज्युकेशन पॉलिसी आयल्या तांतू पुरो ते रिवायज केल्ल्या पुरो आमगेले देशाचे विशय आमकां शिकूंक आमगेले म्हालगड्यांनी आमगेले कितले सकड केल्लेले आसा म्हूण शिकूंक मस्त सकड तांणी कॉन्ट्रिब्यूट केलें तें पुरो आतां आमकां शिकूंक चान्स मेळटस नव एज्युकेशन पॉलिसींतू. तरी बिफोर दॅट इज इम्प्लिमेंटेड ऑर एक्झिक्युटेड आमगेले डे टू डे लायफांत आमगेले चेडवांक आमगेले लायफस्टायलांत आमी आमगेले भारतीयते म्हणलेले आमी विसरूनच. अँड वी शूड बी प्राऊड दॅट आमी असले एक महान देशांत आमी जन्म घेतिल्लो आसा. एके कोणी भायर आसल्यारी भायर देशांत जन्म घेतिल्लो आसल्यारी आमगेले ते भारतीय बेरू आमी विसरूनच. म्हळ्यार आमगेले कॉन्ट्रिब्युशन कितलें आसा म्हळ्यार सगळे जगाक ते एक 5 मिनिटांनी एक लेखनान तूं सांगू जायना. एस्ट्रॉनॉमी टू झुऑलॉजी आमगेले भारत देशाचे कॉन्ट्रिब्युशन आसा A to Z म्हणून येता. सो तशी आसतना आमी वी शूड बी प्राऊड दॅट वी बिलॉंग टू सच अ ग्रेट नेशन.
आनी आमगेर चेडवांकय आमी ते मनांत घालता म्हळ्यार वी हॅव दॅट विथ अस कोणे नसले विंगड देशात पुरा येवन भारत देशा येवन they want to be an Indian, they want to live as an Indian. So तशी असताना आम्ही भारतीय जावन असताना we should be proud of it and continue that. आणि आमगेले भास आमका मस्त आम्ही ताका प्राधान्य दिवंक आम्ही विंगड भास उलोवच्या पुरोती आम्ही इंग्लिश उलोवंक होती विंगड फ्रांसांत आपल्यार फ्रेंच उलोवंक होती दॅट इज फायन बट आमकां ते मनांत अशी आसता की आय कॅन बी आउट ऑफ इंडिया बट इंडिया कॅनॉट बी आउट ऑफ मी म्हणलेलें एक मन आसता ग्रेट आयडिया. त्या मनांत तो आमी त्या चेडवांगेर मनांत घालता अँड दॅट इज हाऊ वी कॅन बी कनेक्टेड विथ अवर रूट्स आमगेले परब आनी पुरा सेलिब्रेट करची घरांत आमी न्यू इयर सेलिब्रेट करूं पुरो ती क्रिसमस सेलिब्रेट करूं पुरो ती बकरीद सेलिब्रेट करूं पुरो ती खंयची आमी सेलिब्रेट केल्यार आमगेले दिपावली आमगेले गणेश चतुर्थी चवथी. आमगेले कृष्ण जन्माष्टमी नोंपी ते पुरा आमी आमी घरांत ताजे विशयी उलोवचे डिस्कस करचे पुरो आसल्यार आमगेले चेडवांकय ते मनांत आसता की हे आमगेले संस्कार आसचे आनी तशी ते व्हरता न्हय जाल्यार ते डायल्यूट जाता वता अँड ते आमगेले मागीर सरस्वती न्हय कशी लुप्त जाल्या तशी लुप्त जावन वता आमगेले नांवांत मात्र व्हरता शिवाय आमगेले कार्यांत आसना ते आमगेले सो तशी आमगेले इट हॅज टू बी अ पार्ट ऑफ आवर लायफस्टायल तशी म्हणून म्हाका दिसता सो नॉट ओन्ली हरिकथा म्हणलेले इट प्रोबेबली मायट बी अ व्हेरी वन एलिमेंट ऑफ अवर लायफ बट आमगेले इतलेक नमून श्रीमंत परंपरा आसा ते आमी आमगेले जिवनांत अळवडीसून घेवंक म्हणून सांगून हांव लेक्चर ओके. डॉक्टर संस्कृती तुमगेल ॲटिट्यूड तुमगेले एक ನಂಬಿका तुमगेले एक धोरण मस्त पॉझिटिव्ह असतो सांगला म्हणके तुमगेल तसं जन आमगेल्या देशातून भायर गेल्यार आमकां भंय ना कित्याक म्हण आमगे संस्कृत आनी वाडता स्प्रेड जाता शिवाय उण जायना म्हणून म्हाका दिसता मस्त जन आमगेल्या देशातून भायर आसल्यार तुमी सांगला म्हणके देशाची संस्कृती तांगेले भितर तुकून काडूंक जायना आज तनक ताका कारण कसं म्हणल्यार आमगेले रूट्स आनम्मा आमी कशी हांगा आचरण करता आशिल्लीची तशीच आनी विंगड देशा वचून करता आसत हे एक संतोशा विशय आनी यूथ ऑफ GSB विशय सांगता जाल्यार हांगा जावचे सगळे धार्मीक कार्यक्रम यूथ ऑफ GSB मुखांतर विंगड आशिल्ले विंगड भायर आशिल्ल्यांक आमगेले देशांत दूर दूर आशिल्ल्यांक पावोवचे एक प्रयत्न यूथ ऑफ GSB तुकून चलतस तशीच सारस्वत दर्पण कार्यक्रमांतू आमगेले हिस्ट्री बॅकग्राऊंड आमी कोण आमी खंय तुकून आयली असल विशय चर्चा चलता ह्या कार्यक्रमाक येवन हरिकथा म्हणल्यार एक प्रकार कसला कितले लायक ते कसला जनान आनी दवरून घेवका ते शिक्का ते मुखासून व्हरका म्हणल्यार एक करेक्ट जावन तुमी संशोधन करून तांत तुमी मस्त आसक्ती दवरून घेतली एक व्यक्ती हांगा येवन सांगिल्ल्याक तुमकां हांव सक्कड आमगेले व्ह्युअर्स तर्फेन धन्यवाद सांगता देव बरें कोर म्हणटा नमस्कार नमस्कार आमी देशांतल्यान भायर आसल्यार यूथ ऑफ GSB इज लायक अ ब्रिज टू कनेक्ट अस विथ आमगेले कल्चर आमी गांवांतल्यान दूर आसल्यार वी ऑलवेज फील कनेक्टेड आमी खंयचे लायव्ह प्रोग्राम पळयतना खंयचे टॉक्स प्रोग्राम्स आनी पुरो पळयतना वी फील की आमी दूर आसल्यार आमकां मस्त मिस जायना सो यूथ ऑफ GSB इज डुईंग अ ग्रेट जॉब कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू अँड युअर टीम आनी नव कॅलेंडर वर्साचे तुमकां शुभाशय सांगता तुमगेले फॅमिलीच्यांक आनी सर्व आमगेले वीक्षकांक वीक्षकानो तुमी इतले वेळ तनक सारस्वत दर्पण कार्यक्रम पळयलो हंत भितरी ओमानात तुकून आयिल्ले डॉक्टर संस्कृती गुलवाडी शेणे हांगेलोटू आमी भासाभास चलयली तुमकांय खंयचेय तुमी कल्चरा विशय कसले संशोधन केलें जाल्यार लेखन बरयलें आसल्यार तुमकांय हे कार्यक्रमात भाग घेवका जाल्यार दय दवरून आमगेले यूथ ऑफ GSB कॉन्टॅक्ट करा आमगेले यूथ ऑफ GSB सारस्वत दर्पण कार्यक्रम प्रति शेनवार संजेरी 7 गंट्याक चलता ते आमी फेसबुक पेजार आनी यूट्यूबार पळोवं तशीच जियो TVची तुमी तशीच जियो TVरी तुमी हे कार्यक्रम पळोवं येता आयचे कार्यक्रम पळयले तुमकां सगळ्यांक नमस्कार देव बरें करो धन्यवाद